नमस्कार मित्रांनो, कसं आहात? आनंदी, उत्साही, एनर्जेटिक. येस मित्रांनो, असायलाच पाहिजे. कारण हीच एनर्जी आपल्या कामात येते आणि ह्या एनर्जीनं जेव्हा आपण काम करतो तेव्हा ते कामाचे रिझल्ट वेगळेच असतात. म्हणून मित्रांनो, ही एनर्जी कायमध्ये आपल्यामध्ये असली पाहिजे आणि ह्या एनर्जी ठेवूनच आपण काम करायला पाहिजे. तर मित्रांनो, पुढे व्हिडिओ बघायच्या अगोदर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे की बिझनेस डेव्हलपमेंट. तर माझा बिझनेस कसा वाढवायचा आहे ह्यासाठी मी काय करायला पाहिजे, हाच आजचा टॉपिक आहे. तर मित्रांनो, बिझनेस वाढवण्यासाठी आपण बरेचसे प्रयत्न करतो, बऱ्याच त्याच्यामध्ये सक्सेस होतो, बऱ्याच त्याच्यामध्ये नाही होत आणि काही गोष्टी आपण काही कारणास्तव नाही करत. त्यासाठी कारण आपल्याकडे असतात. आपल्याकडे पैसा नाही आहे, टाईम नाही आहे. हे दोन गोष्टी आपल्याकडे मोठ्या प्रमाणात याचे उदाहरण आपल्याकडे असतात. म्हणजे मोठ्या प्रमाणात आपण ह्या गोष्टीचा आपल्याकडे उणीव आहे हे आपल्याला सारखी जाणवते. तर मित्रांनो, बिझनेस करायचा आहे तर आपल्याला चांगल्या गोष्टी कराव्याच लागतील. बिझनेस वाढवण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करावं लागतात. त्यासाठी जसं आपण उदाहरण सांगतो, जसं मोठ्या कंपनी टाटा, महिंद्रा, ते मारुती सुझुकी लिमिटेड या गाड्यांचं जर बघितलं, यांचं ब्रँडमध्ये कुठंच काही कमी नाही. मोठे ब्रँड्स आहेत. त्यांना ॲडची गरज का भासते? फेसबुक असतात, कुठल्या सोशल मीडियावर असतात, इंस्टाग्रामवर असतात, पेपरमध्ये असतात, टी व्हीवर असतात, इतरत्र सर्वत्र सगळीकडे यांच्या ॲड आपण बघतो. तर यांना इतका मोठा ब्रँड असल्यावर यांना याची गरज का भासते? तर मित्रांनो, जेव्हा आपण काम करतो, आपला समजा आज बिझनेस आहे, आपण एका क्लायंट बेसमध्ये आपण काम करतो. जे आपल्याकडे क्लायंट्स आहेत, जे आपल्या ओळखीमध्ये आहेत आणि जे ऑलरेडी आहेत त्यांच्यामध्ये आपण काम करतो. जर आपल्याला बिझनेस वाढवायचा असेल, त्यासाठी आपल्याला बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. जॉईंट व्हेंचर करू शकतो. कारण जॉईंट व्हेंचरमुळे काय होतं, ते कस्टमर आपल्याला रेडीमेड कस्टमर मिळतात. तर नवीन कस्टमर आपल्याकडे कसे येतील? जे आपण फ्री आहे त्या गोष्टी आपण करतो. सोशल मीडिया करतो, त्याच्या व्हॉट्सअप करतो, पण ते जातं आपल्या नेटवर्कमध्ये. पण कधी तुम्ही पेड केलं आहे का? जर आपल्याला बिझनेस ग्रो करायचा असेल तर आपल्याला नेहमीच एक्स्ट्रा कस्टमर लागणार, नवीन नवीन कस्टमर लागणार. आणि ते कस्टमर कुठून मिळणार? तर दुसऱ्याचे कस्टमर आपल्याला कसे आणता येईल आपल्यापर्यंत? पेपरमध्ये बघा, टी व्हीमध्ये ॲड येतो, टी व्हीचा कस्टमर वेगळा आहे. त्यासाठी लोक कंपनीज टी व्हीवर ॲड देतात, पेपरमध्ये ॲड देतात, वेगवेगळ्या पेपरमध्ये ॲड देतात. वेगवेगळं एका पेपरमध्ये दिली तर दुसऱ्या पेपरमध्ये देण्याची काय गरज आहे? कारण प्रत्येक पेपरचा वाचक वेगळा वेगळा आहे. तो वाचक मला मिळाला पाहिजे. ते टी व्ही चॅनल्स आहेत, प्रत्येक चॅनलचे सबस्क्रायबर व्ह्यूअर वेगवेगळे, प्रत्येक प्रोग्रामचे व्ह्यूअर वेगवेगळे असतात. तर ते कस्टमर्स मला मिळाला पाहिजे. त्यासाठी हा सगळा खटाटोप असतो. तर आपण काय करतो आपल्या बिझनेस वाढीसाठी? त्याच कस्टमरमध्ये त्यांनाच आपण किती बिझनेस मागणार? तर आपल्याला नवीन कस्टमर मिळाले ते कुठून मिळतील? त्यासाठी आपल्याला पण छोटं काही ना काही बजेट, आपल्याला ॲडव्हर्टायझिंग बजेट आपण ठेवायला पाहिजे. सोशल मीडिया फ्री ठीक आहे, पेड पण आपण करायला पाहिजे. कधी न्यूजपेपरमध्ये ॲड द्यायला पाहिजे, कधी छोटी एखादी आपलं लोकल केबल नेटवर्क असेल त्यावर ॲड द्यायला पाहिजे. तर मित्रांनो, छोटे छोटे बजेट करून आपण असा बिझनेसचा विस्तार करू शकतो. तर हे आज मी तुम्हाला सांगत आहे. मी पण आपल्याच त्याच कॅटेगरीमध्ये आहे. मी पण हे सगळं करत नव्हतो. पण जेव्हा मला मित्र भेटले, सुदीप घोलप म्हणून, यांचं मीडिया पर्सन आहे, त्यांचं पालिका प्रशासन नावानं एक न्यूजपेपर ऑनलाईन आणि ऑफलाईन पण निघतं. ते सगळं गव्हर्मेंट ऑफिसेसला जातं, महानगरपालिकाला जातं, MIDCमध्ये जातं. त्यांचे 3000 सबस्क्रिप्शन त्यांचे जातात. तर मित्रांनो, मी जेव्हा त्यामध्ये ॲड दिली तर मला ते कस्टमर, माझे टार्गेट कस्टमरपर्यंत मी पोहोचू शकलो इझिली. ते माझ्या रडारमध्येच नव्हते, मला कधी भेटू शकले नसते. तर मित्रांनो, होतं किती 15,000चा खर्च झाला आहे, पण मी 3000 लोक जे माझे टार्गेट कस्टमर होऊ शकतात त्यापर्यंत मी पोहोचू शकलो. हे मी केलं म्हणून आज मी तुम्हाला ते सांगत आहे. आणि असेच आपले वेगवेगळे मीडिया प्लॅन मी आता तयार करणार आहे. म्हणून मी तुम्हाला हे आज सांगण्याचा प्रयत्न करत आहे की कारण आपण
इन्क्लुडिंग मी, आपण ह्या मिस्टेक केलेल्या आहेत. मिस्टेक केलेल्या आहेत तर ते आपल्याला सुधारावं पण लागतं. कोणी आपल्याला सांगणार किंवा आपल्याला जेव्हा आपल्या स्वतःला त्याचं जाणीव होणार तेव्हा आपण करणार. पण ही मला जाणीव झाली म्हणून मी तुम्हाला त्या जाणीव तुम्हाला पण त्याचा उपयोग व्हावा या दृष्टिकोनातून मी आजचा हा टॉपिक घेतला आहे. होप हा टॉपिक तुम्हाला आवडला असेल. बिझनेस डेव्हलपमेंटसाठी बिझनेस वाढीसाठी आपल्याला नवीन नवीन कस्टमर लागतात. तर कस्टमर कुठे मिळतील ते आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. जिथे आपले कस्टमर असतील ते कस्टमर आपल्याला आणण्याचा प्रयत्न करावा लागेल. त्यासाठी थोडासा खर्च पण करावा लागेल. आपण एक्झिबिशन्स करतो, छोटे छोटे ॲक्टिव्हिटीज करतो. नाही आपल्याकडे जास्त पैसा तर छोटे छोटे ॲक्टिव्हिटी करून आपण हे करू शकतो. तर हेच आज मी तुम्हाला सांगायचं होतं. होप माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये काही सूचना असतील तर नक्कीच मला कळवा. त्यामुळे मला प्रत्येक व्हिडिओ इम्प्रूव्हमेंटसाठी मला थोडं गायडन्स मिळेल, मोटिवेशन मिळेल आणि नवीन टॉपिक मिळेल. चला तर परत एकदा नवीन टॉपिकचा भेटूया. परत एकदा नितीश येळणे, इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी अँड सोल्युशन्स, ITS द ट्रस्ट माझ्या कंपनीचं हे घोषवाक्य आहे. आणि एलटेक कॉन्फिडन्स अकॅडमी ही माझी मोटिवेशनल आणि कॉन्फिडन्स डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह आहे. त्यामुळे मध्ये कोणाला जर कॉन्फिडन्स लो वाटत असेल, कशाकडे कॉन्फिडन्स लूज झालेला वाटत असेल तर तुम्ही माझ्याशी प्रत्यक्ष संपर्क करू शकता. माझा नंबर आहे 9870790085. तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, मला मेल करू शकता elaniTish@gmail.com. चला तर मित्रांनो परत एकदा नवीन व्हिडिओसाठी भेटूया. धन्यवाद.